हॅलो गाईज, आज आहे फ्रायडे आणि उद्या आहे सॅटर्डे संडेची वेदला सुट्टी. सो आम्ही जातोय महाबळेश्वरला. पुणे ते महाबळेश्वर डिस्टन्स आहे 120 किलोमीटर. सो नियर अबाउट 3 आवर्समध्ये आम्ही पोहोचू महाबळेश्वरला. आम्ही जस्ट पुण्याच्या बाहेर पडलो आहोत आणि इथे चालू झाला आहे पाऊस. टू गिव्ह अस महाबळेश्वर फील. थांबलोय आता जेवण करायला हॉटेल साई प्रसाद इथे. तो इथे वेद यांनी मागवले आहे हे वडा उसळ, जे मी आज फर्स्ट टाइम खाणार आहे. हे मी ऑर्डर केलेला आहे मसाला डोसा. आता तर खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे अँड स्टील महाबळेश्वर इज 20 किलोमीटर्स. तर आम्ही पोहोचलो आहोत आमच्या रिसॉर्टला, मनशाज हायफाय रिसॉर्ट. सो ही आहे आमची रूम. अँड इकडे आहे बाल्कनी अँड दिस इज द व्ह्यू फ्रॉम द बाल्कनी. वर गेलं की इकडे आहे एक अटायो. वेट आय विल शो यू. ते वर आहे असं बनवलेलं. आम्ही इथे ऑर्डर केलेले आहे हराभरा कबाब अँड व्हेज मंचुरियन. थंड थंड ॲटमॉस्फिअरमध्ये गरम गरम माय फेवरेट मंचुरियन. नाईस. आता आलेला आहे आमचा डिनर. इकडे आहे दाल खिचडी आणि याच्यात आहे बेसन. सो नाव आय विल कम्प्लीट माय डिनर अँड सी यू टुमारो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही झालो आहोत रेडी अँड आता आम्ही जातोय ब्रेकफास्ट करायला. इथे आला आहे आमचा ब्रेकफास्ट, आलू पराठा. आता आम्ही मागवलेली आहे कॉफी. सो टेक इट. आमची ही रूम ज्याच्या बाल्कनीतून आम्हाला होता फॉरेस्ट व्ह्यू आणि आज आहे आमची ही रूम. सो इथे व्ह्यू आहे आज फार्म व्ह्यू. सो कालची रूम होती अराउंड 3600 आणि आजच्या रूमची कॉस्ट आहे 5400. आता आम्ही आलेलो आहोत वेण्णा लेकला. आता बोटिंग करायला. चलाने की जगह है. हाँ, नहीं तो चप्पू आपको चलाना पड़ेगा भाई. सो आम्ही चाललोय टेम्पल करायला. लेफ्ट तरी हलतो थोडी तरी जाऊ. वॉटरफॉल ते सगळे बंद असते. वॉटरफॉल आता नाही, ऑक्टोबरला. आता काय आता तुम्ही पाच गेली करा. टेबल लँड आहे, पिकनिक पॉईंट, पार्टी पॉईंट. इथे आहे सगळं स्ट्रीट फूड. हे सगळी हॉर्स रायडिंग अवेलेबल. आज आहे शनिवार. सो दर शनिवारी आम्ही पुण्याला असताना जात असतो हनुमान मंदिरात. सो इथे पण आम्ही शोधून काढले हनुमान मंदिर आणि आम्ही जातोय मंदिरात पाया पडायला.
इथे आहे हे हनुमान मंदिर. तर आता आम्ही आलोय पंचगंगा टेम्पलला. इथून होतं 5 नद्यांचा उगम. आम्ही आता पोहोचलो आहेत इथे पंचगंगा मंदिरमध्ये आणि कोणत्या 5 नद्यांचा उगम होतो हे सांगणार आहेत म्हणजे मिस्टर. चला सांगा. वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, कृष्णा. ओके डन. 5 नद्या सरस्वती, गायत्री, सावित्री, कोयना आणि तिकडे पलीकडे वेण्णा आणि इकडे आहे कृष्णा. हे आहे एवढी रश इथून येणाऱ्या पाण्यामध्ये हातपाय धुण्यासाठी. हे आहे फ्रूट्सचं शॉप. इथे आहे आवळा, करवंद, मलबेरी. हे आहे वॉटर ॲपल. हो सर्विस ते पाणी राहत. हे आहे गुजबेरी आणि इकडे आहेत कैरी. अशी हे काय पिलेची. सो वेद घेता आता वॉटर ॲपल आणि मी घेतलं इथे करवंद. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलेलो आहोत एल्फिस्टन पॉइंटला. इथे आहेत वेगवेगळे फूड स्टॉल्स पण. तुम्हाला मिळेल मॅगी, आईस कोळा आणि कोकोनट. इकडे पण मिळत आहे बॉईल कॉर्न. हा आहे एल्फिन्स्टोन पॉइंट विच इज डिस्कवर्ड इन 1830 बाय डॉक्टर जेम्स मुरे. आणि ज्याच्या साईडला आहे 2 व्हॅलीज. एका साईडला आहे कोयना आणि दुसऱ्या साईडला आहे सावित्री. आणि इथून आपल्याला प्रतापगड पण बघता येऊ शकतो. हा आहे प्रतापगडचा किल्ला आणि एकीकडे आहे ही कोयना व्हॅली आणि त्याच्या दुसऱ्या साईडला आहे सावित्री व्हॅली. इथे आम्ही आलोय आईस गोळा खायला. माणसाला फुकट फसून देण्यापेक्षा समोर दिलेलं काय वाईट नसतं. हा काला घटक मग अर्धाच आणि कच्ची कैरी. पहिलं कैरीची चव बघायची आणि मग काला घट्याची. म्हणजे एका वेळेस 2 फ्लेवरची चव. हे दिलं आणि आता आम्ही आलोय बगीचा कॉर्नरला. हे आहे महाबळेश्वरचं फेमस फूड कोर्ट. आलेली आहे आमची ऑर्डर आलू पकोडा, व्हेज फ्रँकी. फायनली आलेला आहे माय फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीम. सो आम्ही केला रूमवर येऊन थोडा आराम आणि आता आम्ही जातोय डिनरसाठी बाहेर. सो आम्ही इथे आलो होतो डिनरला, बट हे अम्युजमेंट पार्क प्लस हॉटेल आहे. इकडे आहे ट्रॅम्पोलिन, इकडे आहे बबल शूटिंग, इकडे आहे वेगवेगळ्या राईड्स, इकडे आहे हा गो कार्टिंगचा रूट. सो फायनली आमचा डिनर आलेला आहे. मिक्स व्हेज प्लस तंदूर रोटी. गाईज गुड मॉर्निंग. आम्ही झालो आहोत रेडी आणि केलं आहे या मनशाज रिसॉर्टमधून चेकआउट आणि आता आम्ही जातोय वाईला. सो आम्ही आलो आहे आता इथल्या गणपती मंदिरात पाया पडायला. सन 1762 साली बांधलेले आहे हे मंदिर. हे आहे इकडे महादेवाचं मंदिर. आमचं झालेलं आहे दर्शन आणि आता आम्ही जातोय मॅप्रो फूड पार्कला. फायनली आम्ही पोहोचलो आहोत मॅप्रो. आम्ही बसलो एक गाडीमध्ये. आम्ही आता एंटर करत आहोत मॅप्रोमध्ये. आम्ही आलेलो आहेत आतमध्ये आणि आम्हाला दिलेले आहेत हे 2 सिनेमा तिकीट्स टू सी द मॅप्रो की कहाणी. हे आम्हाला दिलेलं आहे हे ड्रिंक. व्हर्जिन मोजिटोचा फ्लेवर आहे. आपण चॉकलेट अगोदर या पलीकडच्या टँकमध्ये मेल्ट करतो. 40
40 ते 42 डिग्री सेल्सिअसवरती 30 मिनिटसाठी. ही टेम्परिंग मशीन आहे. टेम्परिंग करतो आपण 30 ते 35 डिग्री सेल्सिअसवरती अर्ध्या तासासाठी. नंतर टेम्पर केलेलं चॉकलेट आपण यूज करतो. इथं जे रॅप होते इनरोबिंगसाठी यूज करतो ते आपण. आता हे प्रोडक्शन जे चालू आहे ते चॉकलेट पान चालू आहे. आता हे आल्मंड वगैरे क्वालिटी केक वगैरे चालू आहे. तर डेटची प्रायमरी प्रोसिजर आता हे लेडीज डेट्स कटिंग करत आहेत. त्यामध्ये सीड रिमूव्ह करतात आणि घीमध्ये फ्राय केलेलं आल्मंड पुट करतात. नंतर त्याला सेम आपण इथं एक हे ठेवतो इथं. नंतर त्याला चॉकलेटची इनरोबिंग होते. सो इथून येत आहेत हे चॉकलेट्स. सो या लेडीज करताय डेट्सला पार्ट आणि त्यामध्ये टाकताय आल्मंड आणि इथे बनवताय डेट्स आल्मंड चॉकलेट्स. आणि पूर्ण हे जी म्हणजे AC मध्ये सगळं 22 ते 23 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे त्यामध्ये मेंटेन केलेलं. कारण की जरा लाईनवरती जरी तुम्ही चॉकलेट जरी हातावर जर घेतला ना ते मेल्ट व्हायला लागतं बॉडी टेम्परेचर. त्यामुळे टेम्परेचर मोस्ट करतो. ते कंटेनरची पॅकिंग चॉकलेट मशीन आहे FFS मशीन. आणि तिकडे होतं प्रायमरी पॅकेजिंग. त्यानंतर तिथे होते सेकंडरी पॅकेजिंग. आहे जाम लाईन. तो इथे येत आहे स्ट्रॉबेरी. त्याची जाते कटिंग. नंतर त्याचा बनतो पल आणि शुगर सिरप वगैरे टाकून नंतर बनतो जाम. हा आहे बॉटलचा माहितीच्या कस्टमरला या बॉटल झाले आमचा प्रोडक्ट टेस्टिंगसाठी. फॅक्टरी टूर झाल्यानंतर त्यांनी आम्हाला दिली आहे फलेरो चॉकलेट्सची एक छोटीशी बॅग. आणि इथे आहे त्यांनी तयार केलेला आर्टिफिशियल फाउंटेन. इथे आहे ॲडव्हेंचर पार्क. इथे आहे सायकलिंग झिपलाईन. इथे आहे झिपलाईन. आता आम्ही आलो आहे मॅप्रो फूड कोर्टमध्ये. दिस इज अवर इटालियन डिलाइट पिझ्झा. बोला हे फ्रेश स्ट्रॉबेरीज विथ क्रीम आहे. टेस्टर्स. सो टेस्ट करून तुम्ही हे बॉटल्स परचेस करू शकता. शॉपिंग एरिया फलेरो रेन ज्यामधून फलेरो चॉकलेट्स खाली पडतील आणि तुम्हाला कॅच करायचे असतात. आहेत वेगवेगळे चॉकलेट्स. इथे आहे टेस्टर. सो हे आहेत टेस्टर. सो इथं आहेत स्नॅक्स टेस्टिंगला.